जनताच मालक. जनसंवाद सभा झाल्याच पाहिजे. झाल्याच पाहिजे. झाल्याच पाहिजे. जनसंवाद सभा झाल्याच पाहिजे. झाल्याच पाहिजे. झाल्याच पाहिजे. प्रत्येक वार्डातल्या प्रत्येक नगरसेवकाने जनसंवाद सभा घेतलीच पाहिजे. घेतलीच पाहिजे. घेतलीच पाहिजे. नागरिकांना गृहीत धरू नये. धरू नये. मालक मालक जनताच मालक. मालक मालक जनताच मालक. या देशाची मालक मालक जनताच मालक. या राज्याची मालक मालक जनताच मालक. या पिंपळगावची मालक मालक जनताच मालक. अरे मालक मालक जनताच मालक. लाचखोर भ्रष्टाचारी हेच करे देशद्रोही. लाचखोर भ्रष्टाचारी हेच करे देशद्रोही. मालक मालक जनताच मालक. नमस्कार, मी निर्भय महाराष्ट्र पार्टी निफाड तालुका अध्यक्ष संतोष यादवराव सुरडकर. माझ्यासोबत आहेत पक्षाचे कोषाध्यक्ष संजय शिंदे, पिंपळगावचे उपशहराध्यक्ष गोकुळ पगारे आणि कॅमेरामन आहेत आमचे शहराचे शहराध्यक्ष फारुख शेख. तर आज आपण एक विषय घेऊन समोर आलेलो आहे की पिंपळगाव बसवंत नगर परिषद होऊन गेली 1 वर्ष होत आलेलं आहे आणि अनेक आपण ज्या म्हणतो मिटिंगा ह्या नगरसेवकांच्या नगर परिषदेमध्ये झालेल्या आहे. परंतु एकाही वार्डामध्ये अजून एकाही नगरसेवकाने नागरिकांशी जनसंवाद सभा साधून संवाद केलेला नाहीये. तरी निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या वतीने आपण असं आव्हान करतोय की नगर परिषदेतील प्रत्येक नगरसेवकाने आपल्या आपल्या वार्डामध्ये नागरिकांशी संवाद साधून ज्या काही समस्या असतील त्या नगर परिषदेपर्यंत पोहोचून त्याचं निराकरण करावं. ज्या दृष्टिकोनातून प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे की त्याची कैफियत मांडण्याचा अधिकार असतो जो नगरसेवकांना मांडला जातो आणि नगरसेवक तो नगराध्यक्षांकडे घेऊन जातो आणि मग नगराध्यक्ष तो शासन लेवलला नेऊन त्याचं निराकरण कसं करता येईल, त्या संदर्भातले निधी कसे मंजूर करून आणता येईल याची जी प्रचिती येत असते. आणि यासाठीच आपण आज हा एक छोटासा प्रयत्न करतोय आणि प्रत्येक नगरसेवकाच्या हे निदर्शनास आणून देतोय की तुम्ही जनतेमध्ये या, जनतेला त्यांच्या समस्या मांडू द्या आणि याच्यासाठी तुम्ही सभा घ्या आणि जनतेला त्या सभांमधून सांगा की तुमच्या काय अडचणी त्यांनी अडचणी पूर्ण करतो. संजय शेट्टी याबद्दल तुम्ही काय बोला? वंदे मातरम. अतिशय हा उपक्रम आहे आणि तो जनतेचा हक्क पण सुद्धा आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कारण की आपण जे जनतेमधून निवडून आलेलो आहे, नगरसेवक झालेलो आहोत. कारण की जनताच मालक आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणि जनतेच्या प्रश्नांसाठी आपल्याला जनतेने निवडून दिलेले आहे. लोकांनी लोकांसाठी चालवलेली जी राज्यव्यवस्था आहे, शासन व्यवस्था आहे ती म्हणजे लोकशाही आणि हा एक लोकशाहीचा भाग आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही समाजकारण यात खूप महत्त्वाचा धागा आहे आणि त्यासाठीच आपण जनतेतून निवडून समाजाची सेवा करायची असते. आणि हा एक विषय घेऊन ते नगरसेवक पिंपळगाव बसवंत असतील किंवा इतरही कोणत्या नगर परिषदेमध्ये असतील तेथील नगरसेवकांनी आपापल्या वार्डामध्ये आपापल्या प्रभागामध्ये जनतेची जे काही समस्या असतील, अडीअडचणी असतील किंवा त्या प्रभागामध्ये जे काही कामं असतील ते त्याची सोडवणूक करण्यासाठी, त्याची चर्चा करण्यासाठी त्या संबंधित नगरसेवकाने त्या प्रभागामध्ये जनतेची संवाद साधून किंवा ती जनसभा घेऊन एक छोटीशी मीटिंग घेऊन त्या अरेंज करून त्या गोष्टी त्या मागवल्या पाहिजे, हरकती किंवा जे काही प्रश्न असतील ते. आणि त्याचा जो पुरावा जो आहे शासन दरबारी असेल म्हणजे नगर परिषद असेल, त्यानंतर काही प्रस्ताव पुढे पाठवायचे असतील जिल्हा परिषदेला असेल, पंचायत समितीला असतील किंवा नाशिक कलेक्टर ऑफिसला असेल किंवा महाराष्ट्र शासनाकडे असेल, संबंधित विभागाकडे असतील त्या पाठपुरावा करून आपल्या प्रश्नांची सोडवणूक केली पाहिजे. याचा एकच उद्देश आहे की ह्या जर प्रत्येक नगरसेवकांनी या अशा गोष्टी जर या आपल्या प्रभागामध्ये राबवल्या तर निश्चित तर आपल्या प्रभागाचा जो विकास आहे अत्यंत सुंदर आणि स्वच्छ होईल. यात